2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने 7 सप्टेंबर होणार असून त्याचा शेवट सूर्यग्रहणाने 21 सप्टेंबर होणार आहे. असे सुमारे 100 वर्षांनंतर पितृपक्षादरम्यान घडत आहे, जिथे सुरुवातीला आणि शेवटी ग्रहण येत आहे. ग्रहणे आणि पितृपक्ष. चंद्रग्रहण 7 सप्टेंबर. पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पौर्णिमा श्राद्धाच्या दिवशी चंद्रग्रहण होत आहे. सूर्यग्रहण 21 सप्टेंबर. पितृपक्षाचा शेवट सर्व पितृमोक्ष अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाने होणार आहे. याचा अर्थ काय? ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही ग्रहणांचा प्रभाव पितृपक्षाच्या विधींवर आणि शुभकार्यांवर पडणार आहे. त्यामुळे हे पितृपक्ष विशेष मानले जात आहे. जे लोक सूर्यग्रहणग्रस्त देशांमध्ये राहत आहेत त्यांना पितृ अमावस्येच्या दिवशी सूतकाचे पालन करावे लागेल. पितृपक्ष हा हिंदू कॅलेंडरनुसार पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा 16 दिवसांचा काळ असतो. या काळात कुटुंबातील सदस्य पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करतात, जेणेकरून त्यांना शांती मिळावी आणि कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद लाभावेत. पितृपक्ष हा पितरांना अन्न अर्पण करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा एक महत्त्वाचा काळ आहे. पितृपक्षाचे महत्त्व. पूर्वजांचा आदर. पितृपक्ष हा आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा काळ आहे. पितरांना मोक्ष असे मानले जाते की या काळात श्राद्ध केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो. आशीर्वाद प्राप्ती. पितृपक्ष दरम्यान पूर्वज पृथ्वीवर येतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात असे मानले जाते. पितृदोष मुक्ती. या काळात केलेल्या दानपुण्याने पितृदोष कमी होतो आणि पितर प्रसन्न होतात असे मानले जाते. पितृपक्षामध्ये काय करावे? श्राद्ध तर्पण. ज्या दिवशी मृत व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या तिथीला त्यांचे श्राद्ध करण्याची हिंदू परंपरा आहे. पिंडदान. ज्ञात-अज्ञात पूर्वजांचे पिंड रूपाने पूजन केले जाते आणि त्यांना अन्न अर्पण केले जाते. दानधर्म. पितृपक्षात दान केल्याने पितरांना आनंद मिळतो आणि कुटुंबाला चांगले फळ मिळते असे मानले जाते. शांतता आणि प्रार्थना. या काळात घरात शांतता राखणे. पितृपक्षात काय खरेदी करू नये? या काळात नवीन मालमत्ता, वाहन, दागिने, कपडे, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी टाळावी. अशा खरेदीमुळे पितृदोष होऊ शकतो आणि पूर्वजांचा राग येऊ शकतो आणि अंतिम संस्कार न केल्यामुळे देखील पितृदोष लागतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. पितृदोष लागण्याची मुख्य कारणे. पूर्वजांची अपूर्ण कर्मे. आपल्या पूर्वजांनी केलेले काही अपूर्ण विधी, श्राद्ध न करणे किंवा त्यांच्या आत्म्यांना तृप्त न करणे यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही आणि ते वंशजांना शाप देतात. जन्माच्या आधीचे सदोष कर्म. घरात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास आणि त्याचे अंतिम संस्कार किंवा तर्पण विधी योग्य प्रकारे झाले नाहीत तर त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो आणि कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. जन्मपत्रिकेतील दोष. ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिकेत सूर्य आणि केतू एकत्र असल्यास पितृदोष निर्माण होतो. अयोग्य आचरण. काही वेळा घरात पूर्वजांविषयी वाईट बोलल्यामुळे किंवा त्यांचा अनादर केल्यामुळेही पितृदोष लागू शकतो. पितृदोषाचे परिणाम. घरात अडचणी येतात, शुभकार्य होण्यात अडथळे येतात, अन्नधान्याची कमतरता भासते किंवा घरात अन्न वाया जाते. प्रगती खुंटते आणि आयुष्यात कष्ट येतात. पितृदोष कसा दूर कराल? वडाच्या झाडाखाली नियमितपणे दिवा लावावा. तीळ मिसळलेले पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करावे. नेहमी गायत्री मंत्राचा जप करावा. पूर्वजांना नैवेद्य दाखवावा. जर पूर्वज आनंदी असतील तर व्यक्ती पापांपासून मुक्त होते. गरीब आणि गरजूंना मदत करावी. नवरात्रीत कालिका स्तोत्राचा जप करावा. असेच अधिक रोचक, धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.